नमस्कार. राष्ट्र आणि महाराष्ट्र अर्थात राष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या आज दिवसभरातल्या कुठल्या ठळक घडामोडी आज घडलेल्या आहेत आपण त्याचा सुरुवातीला आढावा घेऊयात. बघूयात या ठळक बातम्या. मुंबई पोलीस मुख्यालय अतिरेक्यांच्या रडारवर 4 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ड्रोन दहशतवादी हल्ला होण्याची भीती. संपूर्ण शहराची सुरक्षा वाढवली. मुंबईमध्ये पुन्हा गँगवॉर भडकण्याची भीती. दाऊद आणि छोटा राजन टोळ्या झाल्या सक्रिय. पोलिसांनी घेतल्या खबऱ्यांबरोबर मीटिंग्स. भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निकालातून विदर्भातली खदखद बाहेर पडली. सामनामधून मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल तर टीकात्मक लिखाणाचा बोलिवता धनी कोण याची शहानिशा करणार आशिष शेलार यांचं उत्तर. गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले. आता तरी युतीमधला सामना थांबणार का? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. महासंपर्क अभियान मोहिमेसाठी देणार राज्यभरात कार्यकर्त्यांची भेट. राज्याला 1170 मेगावॅट वीज पुरवठा करणाऱ्या परळी औष्णिक केंद्रातले 7 संच पाण्याअभावी बंद. ऐन पावसाळ्यात औष्णिक केंद्र बंद करण्याची ही पहिलीच वेळ. चीनचा शेअर बाजार कोसळल्यामुळे भारतावरही परिणाम. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी घसरला. चीनमध्ये निम्म्याहून जास्त शेअर बाजारांचं कामही थांबलं. ज्ञानबा तुकारामच्या गजरानं दुमदुमली देहू नगरी. तुकोबारायांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. आजचा मुक्काम इनामदार वाड्यात. नमस्कार. बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची बेधडक चर्चा जी आपण करणार आहोत ती राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली आहे. कारण आता सध्या राज्यातला शेतकरी हा प्रचंड मोठ्या कोंडीत सापडलेला आहे. मग तो शेतमालाचा विषय असेल किंवा नैसर्गिक संकट असेल. काही ठिकाणी पावसाची वाट हा शेतकरी बघतोय, पण यापूर्वी जे नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे ते अजून भरून निघालेलं नाहीये. शेतमालाच्या दराबद्दल सुद्धा उदासीनता दिसतेय. आर्थिक उलाढालत शेतमालाच्या संदर्भातली किंवा शेतीबाबतची सध्या मंदावलेली दिसतेय. आणि या सगळ्या समस्यांकडे शेतीच्या सगळ्या समस्यांकडे राज्य सरकारचं पुरेसं लक्ष आहे असं वाटत तरी नाहीये. त्यातच भंडारा आणि गोंदिया इथल्या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर विरोधकांना सुद्धा बळ मिळालं. शरद पवार असतील, अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील यांची वक्तव्य जर ऐकली तर आपल्या लक्षात येईल की सरकारवर सगळ्या बाजूंनी हल्ला करण्याचं एक स्ट्रॅटेजी जी आहे ती या विरोधी पक्षांनी अवलंबलेली की काय असंही दिसतंय. पण ही टीका करताना सगळ्यांच्या केंद्रस्थानी या टीकेच्या केंद्रस्थानी सरकार आहेच, पण विषय आहे तो शेतीचाच. आणि याच विषयी आज आपण बोलणार आहोत बेधडक चर्चेमध्ये. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत, पण त्याआधी आपण विचार करूया आजच्या महत्त्वाच्या 3 प्रश्नांचा. हे 3 प्रश्न कुठले आहेत? युती सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय या आरोपांमध्ये तथ्य आहे का? दुसरा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडलाय का? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, युतीमध्ये वाद सुरूच आहे, युतीमध्ये सामना सुरूच आहे, पण या सामन्याचा सरकारची कामगिरी खालावण्यावर परिणाम झालेला आहे का? या 3 प्रश्नांचा विचार आपण करूया. आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल. आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे खासदार नाना पटोले सुद्धा. पण शेतकऱ्यांच्या विषयावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी शेतकरी नेते विजय जावंदिया सुद्धा आपल्या सोबत आहेत. सध्याची वास्तव परिस्थिती शेतीची नेमकी काय आहे ती आपल्याला ते नक्कीच समजावून सांगतील आणि काय करायला हवंय आणि राज्यकर्त्यांनी काय करण्याची गरज आहे हे सुद्धा त्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोतच. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये. नाना पटोले आता आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत, कारण दिल्लीमध्ये सध्या पाऊस पडतोय. महाराष्ट्रात पावसाची सध्या सगळ्यांना वाट बघतायत, पण सध्या दिल्लीत पाऊस पडतोय.
आणि त्यामुळे नेटवर्कमध्ये थोडे काही तांत्रिक अडचणी येत आहेत. पण नाना पटोले यांना हा पहिला प्रश्न विचारण्याचं कारण मी मगाशी उल्लेख केला, भंडारा आणि गोंदियामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये काय झालं हे आपल्याला माहिती आहे. भाजप अच्छे दिन आणणार अशी घोषणा करून ही जी त्यांची किमया आहे, हा जो त्यांचा करिश्मा आहे तो संपलाय की काय अशी चर्चा लगेच रंगायला लागलेली आहे. आणि याचं कारण सांगितलं जातंय विरोधी पक्षांकडून की शेतकऱ्यांकडे राज्य सरकारनं केलेलं दुर्लक्ष, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा नीट विचार केला नाही आणि म्हणूनच भंडारा आणि गोंदियासारख्या जिल्हा परिषदांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नाना पटोले, तुमचं काय प्रतिक्रिया आहे या सगळ्यावरती? कारण विरोधी पक्ष चहूबाजूंनी आता हल्ला करतायत. असं आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करणारच, त्यांचं तो कामच आहे. पण मूळ प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबत हे सगळी जी गड्डे खोदून ठेवलेली आहे ती त्यावेळेच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारचीच आहेत आणि त्याचे परिणाम आज पण आम्ही भोगतोय. मी तुम्हाला या निमित्ताने एक गोष्ट सांगतो की माननीय शरद पवार, पी चिदंबरम आणि शर्मा विदेश मंत्री त्यावेळेस यांनीच गॅट कराराला जाऊन सह्या केल्या. त्यांनीच सांगितले की आम्ही सबसिडी जेव्हा जागतिक दबाव आला की शेतकऱ्यांच्या सबसिड्या कमी करा, गरिबांच्या सबसिड्या कमी करा, अशा पद्धतीचा जेव्हा दबाव आला त्या दबावावर यांनीच त्यावेळेस त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. नाना पटोले, आपण नाही नाना पटोले, मी माफ करा तुम्हाला थांबवतो. आपण इतिहासामध्ये नको जाऊया आता, कारण प्रत्येक वेळेला असंच होतं, आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं जातं. आपण गेल्या काही महिन्यांमधल्या तुमच्या जो तुमची जी कामगिरी आहे, जी कारकीर्द तुमची झालेली आहे तुमच्या सरकारची, त्यावर खरं तर बोललं पाहिजे. आता शेतकरी नेते असतील, शेती तज्ज्ञ असतील, ते सुद्धा असं म्हणतायत की सरकारला खरंच शेतीच्या प्रश्नांकडे बघण्याचं गांभीर्य आहे की नाही अशी परिस्थिती सध्या वाटते. मग ते धान असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, अगदी डाळिंब उत्पादक शेतकरी असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, ऊस उत्पादक शेतकरी असतील, सगळेच जण आता सध्या कोंडीमध्ये आहेत. नैसर्गिक संकट आलं मधल्या काळामध्ये मान्य आहे, पण त्याचा ते नुकसान भरपाई करून देण्यात सुद्धा सरकार कमी पडलेलं आहे. नाही, एक बघा, सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. सरकारने त्याच्या तिजोरीत असलेले सगळे पैसे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. केंद्र सरकारकडून 2000 कोटीचं हेच विरोधी पक्षाचे लोक, आपल्याला माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रामध्ये कधी पण केंद्र सरकारने इतके पैसे दिले नाही. तेवढे पैसे 2000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आले. राज्य सरकारने जवळपास 4000 कोटीचं त्यावेळेस शेतकऱ्यांना मदत करण्याचं. पण नैसर्गिक आपत्ती एवढी भयानक आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे आज माझा शेतकरी सगळ्या अडचणीत आलेला आहे आणि सरकारची तिजोरीचा जो प्रश्न आहे की ते आमचे शशिकांत शिंदे आहेतच तिथं सरकारमधले लोक, त्यांना माहिती आहे की या राज्यावर जे कर्जाचा बोजा आहे आणि आता जर उद्या कर्मचाऱ्यांचे पगार करायचे असतील तर त्याला ओव्हरड्राफ्ट करावं लागतील अशी परिस्थिती या लोकांनी करून ठेवलेली आहे. आणि अशा परिस्थितीत सरकार पूर्ण शेतकऱ्यांना मदत करते असं चित्र, मदत डायरेक्ट करत नाही असा भाग नाही आहे. पण आज जी काही नैसर्गिक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीला आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरची भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. आणि त्याच पद्धतीनं आणि राहिला जिल्हा परिषद गोंदिया भंडाऱ्याचा प्रश्न, यांचं राज्यात सरकार होतं, केंद्रात सरकार होतं, मी एकटाच आमदार होतो त्या काळात. त्यावेळेस मी संपूर्ण पंचायत समित्या, संपूर्ण जिल्हा परिषद गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या पहिल्यांदा, आमचं रेग्युलर आम्हाला भारतीय जनता पार्टीला कधी झालेलं नाही, पहिल्यांदा मी मागच्या काळात आणल्यात. म्हणून त्याला मतदान आमचं तिथं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला, असं काही त्याच्यामधलं नाही. पण आज समजा तुम्ही म्हणताय, हे लोक विरोधक म्हणतात की विरोधाने त्या, पण यांचं पण बहुमत नाहीये ना, सगळं त्रिकोण सरकार तिथं आलेली आहे. ठीक आहे नाना पटोले, हे बघा कसं आहे, आता ही राजकीय चर्चा आपण थोडा वेळ करूयात. तुम्ही एक आरोप कराल, आता शशिकांत शिंदे यांना मी प्रश्न विचारेन, ते काय म्हणतात ते सुद्धा बघू आपण. पण आपल्यासोबत विजय जावंदे सुद्धा आहेत, त्यामुळे आपल्याला सत्य परिस्थिती काय आहे, वास्तव नेमकं काय ते सुद्धा त्यांच्याकडून जाणून घ्यावं लागेल. पण शशिकांत शिंदे, आता तुमचा उल्लेख केला नाना पटोले यांनी, आणि अर्थात जे आघाडी सरकार करत होतं की युती सरकारच्या काळातली पापं होती ती आता आम्ही निस्तरतोय, आता ते म्हणतात की आघाडी सरकारची पापं आम्ही निस्तरतोय. शेतीच्या प्रश्नाकडे, शेतकऱ्याकडे लक्ष कोण देणार नेमकं? आता ह्या सगळ्या भंडारा आणि गोंदियाच्या निवडणुकांनंतर आपण पुन्हा ही चर्चा करतोय, पण मराठवाड्यातला शेतकरी जो आहे, आज ही परिस्थिती आहे की राम शिंदे जे मंत्री आहेत ते असं म्हणतात की आम्ही कृत्रिम पाऊस मराठवाड्यात पाडण्याचा प्रयत्न करू. हे नक्की उपाय आहेत का? तुमचं आता सरकारच्या या कामगिरीकडे कशा पद्धतीने तुम्ही बघताय? सरकार सर्व स्तरावर फेल्युअर सरकार झालेलं आहे. नाना पाटील माझे मित्र आहेत,
ते पूर्वी ज्या पद्धतीने काम करत होते, दिल्लीला गेल्यानंतर त्यांना काही करता येत नाही, पंतप्रधानांच्या समोर कोणाचंच चालत नाही, त्यामुळे त्यांचं ते दुर्दैव आहे. पण एक तुम्हाला सांगतो, त्यांनी जे काही स्पष्टीकरण केलं ते एवढं म्हणजे लंगडी बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. भंडारा गोंदियामधला नाना पटोले आत्ता तुमच्या विदर्भातला असलेल्या सर्व मताधिक्यावरच भाजपचं सरकार बसलं, मुख्यमंत्री झाले. पूर्णपणाने विदर्भ भंडारा गोंदियामध्ये सुद्धा खासदार आमदार सर्व भाजपचे आणि शिवसेनेचे निवडून आले. असं असताना 6 महिन्यामध्ये तिथेच त्या ठिकाणी तुमच्या सरकारची नापसंती दाखवून शेतकरी आणि सर्व लोकांनी हे सरकार कुठल्याही कामाचं नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बदल केला. तो मेजॉरिटी सत्ता एक असतं, सत्तेवर दिल्लीत आणि केंद्रात आणि राज्यात तुमचा म्हणजे ते पक्ष जो असतो त्याचे सहसा अपयश येत नसतं. पण 6 महिन्यातच मुख्यमंत्र्यांच्या या जिल्ह्यामध्ये जर पराभव होत असेल तो सरकार दोन्हीकडे फेल्युअर झाल्याचा निकाल आहे. दुसरं, सरकारने त्यांनी सांगितलं की या शेतकऱ्यांच्या बाबतीमधलं भूमिका सांगताना, साहेब माझं तर आता असं म्हणणं आहे की सरकार नक्की कसं चाललंय हाच माझ्याकडे प्रश्न आहे. आणि माझा विषय असा आहे की तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे सरकारचा अनुभव काय का ते पण आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. आज शेतकरी ऊसाच्या बाबतीमध्ये, दुधाच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावर, देशाच्या स्तरावर, राज्याच्या स्तरावर भाव गडगडलेले असताना त्यांना आर्थिक मदत देण्याच्या ऐवजी मी अजून एक उदाहरण सांगतो, नाना त्याचं स्पष्टीकरण करतील, केंद्रात आहे ते, परंतु आज मी तुम्हाला सांगतो केंद्रातून शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर या ठिकाणच्या असलेल्या आरोग्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी जे पैसे केंद्रातून येत होते ते सगळे थांबलेले आहेत. राज्यामध्ये या शेतीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागाच्या प्रश्नासंदर्भातून अनुभव असलेला माणूस नसल्यानंतर आणि सरकाराचा प्रमुख म्हणून जे काही गांभीर्य पाहिजे ते दुर्दैवाने गांभीर्य या प्रमुखामध्ये नसल्यामुळेच हे सरकार सगळीकडे फेल्युअर झालंय. शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये अडचणीत आहे. बरोबर आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत. आशिष जयस्वाल, तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि आता तुम्ही विदर्भातले असल्यामुळे तुम्हाला अर्थातच या सगळ्या प्रश्नांची जाण आहे, शेती संदर्भातल्या प्रश्नांची. 30 जून ही शेवटची तारीख होती पीक कर्जाचं वाटप करण्यासाठी. जर ते झालं नाही वेळेत तर त्या बँकांवर कारवाई करू असं आतापर्यंत सरकारने म्हटलेलं आहे. कारवाई काय झाली आतापर्यंत कुठेच नाहीये. हे पीक कर्जाचं वाटपही वेळेवर झालं नाही, त्या बँकांवर अजून कारवाई झालेली नाही. जो शेतकरी आता नाडला जातोय त्यासाठी सरकार नेमकं काय करतंय? कारण दिसत तर काही नाहीये. नाही, सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे. पीक कर्जाच्या संदर्भात सुद्धा सरकारने तातडीने उपाययोजना केलेल्या आहे. परंतु मूळ प्रश्न मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की या निकालामधून जे मतदारांनी जो इशारा दिलेला आहे त्याला निश्चितच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मी डोळे बंद केल्याने काही अंधार होत नाही आहे. मूळ प्रश्न असा आला की लोकांच्या अपेक्षा खूप होत्या. ज्या पद्धतीने मी शशिकांतजी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्याच्यात थोडीशी सुधारणा करू इच्छितो की भंडारा आणि गोंदियामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये जे निकाल आला त्याच्यात शिवसेना तिथे फक्त भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार आहे. शिवसेनेचा एकही आमदार किंवा खासदार त्या भागात नाही. राहिला प्रश्न मतदारांचा, तर मतदारांनी खूप अपेक्षेने या निवडणुकीमध्ये मतदान केलं भारतीय जनता पक्षाला. आणि मागच्या 15 वर्षामध्ये किंवा मागच्या असंख्य वर्षामध्ये जे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमुळे जे शेतकऱ्यांची अवदशा झाली त्याला दुरुस्त करण्यामागे एक निश्चित कालावधी लागणार आहे. या निकालामुळे शेतकऱ्यांनी निश्चितच आपल्या मनातल्या भावना, खदखदत असलेल्या भावना व्यक्त केल्या आहे. मला असं वाटतं की सरकारने याच्यातून बोध घ्यावा आणि विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता, हो बिलकुल, आणि आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्याच बाजूने आहोत शेवटी. कारण की धानासाठी, शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन शिवसेनेच्या वतीने मी त्या भागात केलेले आहे. आणि त्यामुळे तिथे जो मूळ प्रश्न होता तो धानाचा प्रश्न होता. आणि धानाला भाव मिळाला नाही, धानाचे भाव अत्यंत खाली गेले. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी, तिथल्या नागरिकांनी हा मतदानाचा निकाल दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या निकालातून बोध घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवल्या पाहिजे. निश्चितच आता फार कमी कालखंड झालेला, माननीय मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने चांगले निर्णय घेऊन अधिक प्रभावीपणे काम करून शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करतील. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमुळे जे अवदशा झाली, जे कर्जबाजारी महाराष्ट्राला, शेवटी सरकारच्या तिजोरीत पैसा यायला वेळ लागेल, आर्थिक उत्पन्नाचे साधने वाढवावी लागतील आणि निश्चितच यातून आम्ही मार्ग काढू असा आम्हाला विश्वास आहे. नेमकं काय घडेल आपण बघूयात. पण सदाभाऊ,
इथे शेतकरी संघटनेची, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा तुम्ही थेट बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांच्या विरोधात, त्यांच्या सरकार विरोधात, ते कृषी मंत्री होते केंद्रामध्ये, त्यांच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं. तितक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन करताना, सरकारची कोंडी करणं हा उद्देश असण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे लोकांसमोर घेऊन येणं, सरकारसमोर घेऊन येणं, हे आत्ता शेतकरी संघटनेकडनं दिसत नाहीये. तुम्ही साखर आयुक्त जे आहेत किंवा सहकार आयुक्त आहेत त्यांच्या कार्यालयाबाहेर संबळ आंदोलन केलं, संबळ वाजवलं, दिवसभर ठिय्या आंदोलन केलं, पण अशा प्रकारे कोंडी करणं सरकारची हे घडताना दिसत नाहीये. तुम्ही आत्ता जे प्रश्न महत्त्वाचे आहेत तेवढेच घेताय, सोयीस्कर तुमचं दुर्लक्ष होतंय अशी सुद्धा चर्चा होतीये. काय नेमकं तुम्हाला सांगायचं याबद्दल? नाही, एकंदरीत जर आंदोलन जर बघितली पूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनामध्ये जरी फरक वाटत असला तर पूर्वी आम्ही आंदोलन केल्याशिवाय सरकारचे दरवाजा आम्ही उघडत नव्हतं. कारण आपण बघितलं असेल की ऊस आंदोलनामध्ये 2 वर्षापूर्वी 2 शेतकऱ्यांना गोळीबारामध्ये मरण पावले. अनेक शेतकऱ्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. मी स्वतः खासदार राजू शेट्टी असला मी येरोड्याच्या जेलमध्ये ऐन दिवाळीला गेलेलो होतो. त्या काळामध्ये सरकारच ऐकायला तयार नव्हतं. पण आज जर तुम्ही बघितलं की आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकार किमान आमचं ऐकून तरी घेतंय. अजून या सरकारने आमच्या पाठीवर लाट्याकाट्या तर चालवलेल्या नाहीत, अजून आम्हाला गोळ्या तर घातलेल्या नाही. यांनी गोळ्या घातल्यानंतर परचेस टॅक्स ऊसाचा माफ केला. यांनी 2 शेतकऱ्याला मारल्यानंतर 6,300 कोटीचं पॅकेज दिलं. आता न काही करता 6,000 कोटी रुपयाचं पॅकेज कारखान्यांना मिळालेलं आहे. कारण हा शेतकरी चळवळीचा विजय आहे. म्हणजे एका बाजूला ह्या राज्यामध्ये जे काही आज शेतकऱ्यावर पाळी आली ती काही 6 महिन्यातली नाही. 15 वर्षाची 60-65 वर्षाच्या कारकिर्दीचं हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं पाप आहे. 15 वर्ष यांचं सरकार. तुम्हाला असं म्हणायचं सरकार आहे, गंभीर आहे, काहीतरी करतंय, उगाच आता आपण टीका नको करायला? नाही, सरकारनं खरं जर बघितलं तर आता जलयुक्त शिवार सारखी चांगली योजना या राज्यामध्ये राबवलेली आहे. बरोबर. त्याच्यातून पाण्याचा थेंब अडला पाहिजे अशा पद्धतीचं धोरण सरकारनं घेतलेलं आहे. परंतु आज जी शेतकऱ्यावरती जी ही वेळ आलेली आहे ही 65 वर्षामध्ये जर तुम्ही त्याला शेतमालाचा भाव, शेती उत्पादन खर्च भरून निघाल एवढा जर त्याला भाव दिला असता तर त्यानं आत्महत्याच्या दारामध्ये तो उभा राहिला नसता. बरोबर. आणि ह्या चुका केलेल्या आहेत. या चुकाचं हे पाप आज शेतकरी खऱ्या अर्थानं भोगत आहे. येता अगदी जावंदिया साहेब आहेत, मला त्यांच्याकडे जाता जायचं. विजय जावंदिया जे आपल्यासोबत राजकीय पाहुणे आहेत त्यांचं म्हणणं जे आहे ते आपण ऐकून घेतलं. एक महत्त्वाचा मुद्दा असतो की आघाडी सरकार इतकी वर्ष होतं हे त्यांचं पाप आहे, त्याच्यामुळे शेतीची एवढी दुरवस्था झाली आणि आता आम्हाला धोरण निश्चिती करत असताना या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो. एवढ्या लगेच हे काही घडणार नाही, एवढ्या लगेच हे काही बदलणार नाही. मान्य आहे, आपल्याला चमत्कार नको आहे, पण तरी सुद्धा गेल्या काही 8 ते 9 महिन्यांमध्ये जे काही धोरण आत्ताच्या या युती सरकारने राबवलेलं आहे, तुम्हाला असं वाटतंय का की सरकार खरंच शेतीच्या समस्यांबाबत गंभीर आहे? बिलकुल नाही. माझं असं मत आहे की मोदींनी निवडणुकीच्या दरम्यान जे आश्वासन दिलं होतं की मनमोहन सिंग सरकारचं धोरण मर जवान मर किसान आहे, आम्ही ते बदलणार आणि ते बदलवण्याकरता आम्ही एक महत्वपूर्ण निर्णय घेणार की शेतकऱ्यांना शेतीमालाला खर्चावर 50% नफा जोडून भाव देऊ. काय झालं याचं? या वर्षीचे भाव जाहीर केलेत, मागच्या वर्षीचं ठीक आहे, पण या वर्षीचे भाव जाहीर केलेत. कापसाचा भाव 50 रुपयांनी वाढवला, सोयाबीनचा भाव 40 रुपयांनी वाढवला. कुठे गेले 50%? बरोबर. माझे माझे मित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते म्हणतात, आता ते काय मागणी करतात साखरेबद्दल, ते आता FRP वर साखरेचा भाव ठरवा म्हणून सांगतात. पहिले ते साखरेवर FRP उसाचा भाव मागत होते. मला काय वाटतंय की या सगळ्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय. काँग्रेसनी 60 वर्ष लुटलं मानलं, पण यांनी आता ते बंद करायला पाहिजे की काँग्रेसनी 60 वर्ष लुटलं, काँग्रेसने 60. मागच्या वर्षी मनमोहन सिंग असताना जर कापसाला 5,000 रुपये भाव मिळाला आणि यावर्षी 4,000 रुपयातच कापूस विकावा लागला तर शेतकऱ्याची परिस्थिती कशी काय दुरुस्त झाली हो? बरोबर. आज जगाच्या बाजारात पेट्रोल डिझेलचे क्रूड ऑइलचे भाव कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे जगाच्या बाजारात युरियाचा भाव कमी झालेला आहे. आणि इथे नितीन गडकरी, हंसराज अहिर हे काय म्हणतात, आम्ही युरियाचे भाव वाढवणार नाही. अरे काय उपकार करता का? जगाच्या बाजारात जर युरिया स्वस्त झाला आहे
तर शेतकऱ्यांची सबसिडी कायम ठेवून तुम्हाला युरिया स्वस्त करायला पाहिजे. बरोबर बरोबर. सदाभाऊ खोतांना मी विचारतो की 2012 मध्ये $384 जगाच्या बाजारात युरियाचा भाव होता, म्हणजे 1190 रुपयाला 50 किलो युरिया होता. तेव्हा $890 सबसिडी होती. आज जगाच्या बाजारात $253 युरियाचा भाव आहे, म्हणजे $784 होते आणि $300 युरिया मिळतो, म्हणजे सबसिडी झाली $484. हुशारीने यांनी सबसिडी कमी केली हे सांगत नाही. आज तर युरिया फुकटात देऊ शकतो. हो बरोबर. माझं काय मत आहे, मनमोहन सिंग सरकारने शेतकऱ्यांची उपेक्षा केली, पण मोदी सरकार काय करताय? निसर्ग एवढा कोपलेला आहे, अस्मानी संकट आहे, पण त्याच्यासोबत सुलतानी पाठीवर हात फिरवायला तयार नाही ना. बरोबर. तुम्ही पहा आता यावर्षी, तुम्ही यावर्षी पहा, यावर्षी आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही बँकांवर दावे टाकू, केस करू. बरोबर. अहो, बँकांवर केस करण्याचा अधिकार तरी राज्य सरकारला आहे का? कमर्शियल बँका यांचं ऐकतील का? 2008-9 मध्ये मनमोहन सिंगांनी जी कर्जमाफी केली, त्याच्यानंतर 2 वर्ष दुष्काळ झाले, शेतकऱ्यांना 2दा कर्ज मिळाले, ते सगळे थकीत झाले. बरोबर. ते शेतकरी सगळे बँकेच्या बाहेर गेलेले आहेत. बावनकुळे साहेब जे याच्यात मंत्री आहेत, त्यांनी मागणी केली की त्यांना बँकिंग सिस्टीम मध्ये मी त्यांचं स्वागत करतो, पण त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये. बरोबर. मला काय वाटतंय की या सरकारला शेतकऱ्यांचा प्रश्न कळलेलाच नाही आहे आणि मोदींनी शेतकऱ्यांचा संपूर्णपणे घात केलेला आहे. मूलभूत प्रश्नाला हे हात लावत नाहीये. जागतिक बाजारात मंदी आहे. हो खरंय. आकडेवारी सकट आधारित उसाला भाव दिला तर हे जे मागतात ते FRP देता येणार नाही. आज कापसाच्या भावात मंदी आहे, पण कापडाचे भाव कमी झालेत का? बरोबर आहे. तुम्ही या सगळ्या एकेका मुद्द्यावर आपण बोलणार आहोतच, कारण दुधाचा पण प्रश्न आहे, साखरेचा तर प्रश्न आहेच, कापसाचा प्रश्न आहेच. तुम्ही आता जसं युरियाबद्दल सांगितलं, सदाभाऊ खोत यांना सुद्धा त्याबद्दलचं उत्तर आपण विचारूयात. पण एक ब्रेक घेऊया आपण, आणि अर्थातच पीक कर्जाचं वाटप असेल किंवा कर्जाचं पुनर्गठन असेल, याबाबत बँकांची जी भूमिका आहे त्यावर सरकार काही दबाव आणू शकतं का बँकांवरती? काही तातडीची पावलं सरकार उचलणार आहे का येणाऱ्या काळामध्ये? कारण ही परिस्थिती आणखीन गंभीर बनेल शेतीची, असं जे म्हटलं जातंय, त्यावर सरकारकडे काही उपाययोजना आहे का? आता काही प्लॅनिंग केलेलं आहे का? याबद्दल सुद्धा आपण बोलूयात. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोक. राज्यातले शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुरूच आहेत, पण या प्रश्नांकडे सरकार नेमकं कशा प्रकारे बघतंय याविषयीची चर्चा आपण करतोय. विरोधक तर म्हणतात की सरकार अजिबात गंभीर नाहीये. विरोधकांचं असंही म्हणणं आहे की सरकारला शेतीच्या प्रश्नांची जाणही नाहीये. पण शेतीतले तज्ज्ञ जे आहेत ते सुद्धा हळूहळू हे मान्य करतायत की सरकारने अजून ठोसपणे या सगळ्या शेती प्रश्नावर काम करण्याची गरज आहे, उपाययोजनांकडे बघण्याची गरज आहे. आता विजय जावंधिया शेतीतज्ञ आहेत, जाणकार आहेत, त्यांनी बऱ्याच गोष्टी आता सांगितल्या. त्यातली महत्त्वाची युरियाची गोष्ट जी त्यांनी सांगितली त्याबद्दल सदाभाऊ खोत तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे का? कारण त्यांनी तुम्हाला हा प्रश्न खास करून विचारलेला आहे. म्हणजे हे सगळं वास्तव तुम्हाला दिसतंय तरी सुद्धा तुमची भाषा जी आहे ती थोडीशी मवाळ झालेली दिसते. ते जे बोलले त्या मताशी मी सहमत आहे, कारण युरियाचं जे अनुदान दिलं जातं ते थेट शेतकऱ्यांना न देता आतापर्यंत आपण उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना अनुदान देत होतो, आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्यावरती मोठा अन्यायच होत होता. परंतु जागतिक बाजारपेठेमध्ये जर क्रूड ऑइलच्या किमती उतरल्या असतील तर खऱ्या अर्थानं इथं सुद्धा युरियाच्या किमती, खताच्या किमती उतरल्या पाहिजे होत्या, पण त्या उतरलेल्या नाही आहेत. मुळामध्ये प्रश्न असा आहे की सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीमधलं जी काही धोरणं आहेत ती राबवायला, सरकार ज्या गतीनं राबवायला पाहिजे ती गती नाही हे आम्हाला मान्य आहे. परंतु जे काही आज संपूर्ण शेतकऱ्या अरिष्ट आलेलं आहे ती काही निव्वळ याच सरकारमुळे आलेलं आहे असं म्हणायला आम्ही तयार नाही आहे. आणि म्हणून आम्ही संघटना शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून वेळोवेळी सरकारला आम्ही जागा करण्याचं काम करत आहोत. कारण कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याबरोबर सुद्धा आम्ही पंतप्रधानांना पत्र दिलेले आहे, कृषी मंत्र्यांना दिलेले आहे, आणि त्या संदर्भात नाशिकमध्ये आम्ही आंदोलन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे आम्ही सरकारला जाग आणत नाही अशातला भाग नाही. कारण यावर्षी खरं जर बघितलं खरीप हंगामामध्ये पीक कर्जाचं वाटपचं लक्ष्यांक होतं 46,000 कोटी रुपयाचं, परंतु आतापर्यंत 12,500 कोटी रुपयाचंच वाटप झालेलं आहे.
त्यापैकी 8,500 कोटी सहकारी बँकेच्या माध्यमातून आणि 4,000 कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप झालेलं आहे. जवळजवळ 5 जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्जच वाटप केलेलं नाही. अगदी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक जी राष्ट्रवादीकडे आहे ती शेतकऱ्यानं कर्ज काढलेल्यातल्या कर्जातून 5% ठेव घेते. अरे कर्जात जर आम्ही काढायला आलो असेल आणि ठेव ठेवायला जर आमच्याकडे पैसा असतील तर आम्ही कर्ज काढायला आलो असतो का? म्हणजे एका बाजूला बँका ही शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे हे सत्य आहे, पण बँकांवर वचक नाहीये सरकारचा. 30 जूनची मुदत जी होती ती पण उलटून गेलेली आहे पीक कर्ज वाटपाची. नाही, सरकारनं बँकेच्या बाबतीमध्ये कडक भूमिका घ्यावी असं आज आम्ही मुख्यमंत्र्यांना सकाळी खासदार राजू शेट्टी आम्ही भेटलो आणि सांगितलं की ज्या बँका तुमचं ऐकत नसतील त्याच्यावर ताबडतोब तुम्ही कारवाई करा, अन्यथा शेतकऱ्याला कायदा हातामध्ये घ्यावा लागेल. कारण आता शेतकऱ्यांच्या समोर दुबारा पेरणीचं संकट उभा राहिलेलं आहे आणि शेतकऱ्याला आता जर आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्याला दिलासा द्यावा लागेल, आत्मविश्वास द्यावा लागेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारनं आता खंबीरपणे उभा राहण्याची वेळ आलेली आहे. कारण आत्महत्याचा कलंक हा या महाराष्ट्राला जो लागलेला आहे तो कलंक आपल्याला पुसावा लागेल आणि तो आत्महत्याचा कलंक हा सरकारच्या धोरणामध्ये दडलेला आहे. बरोबर. तुमच्या आवाजातला जो जोश आहे तो मगाशी पहिल्या उत्तरात जाणवला नव्हता, पण आता मात्र तुम्ही जोरदारपणे बोलताय आणि हेच खरं तर जनतेला अपेक्षित आहे की कोणीतरी आपल्या बाजूने आहे की नाही. आंदोलनं करण्याची वेळ खरं तर येऊ नये, पण ही आंदोलनं याची वेळ येते त्यावेळेला मात्र असं वाटतं की सरकार नेमकं काय करतंय. शशिकांत शिंदे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळेच जण हे म्हणतायत की आघाडी सरकारचंच हे काम होतं आणि आघाडी सरकारने ते नीट केलं नाही म्हणून आता हे सगळं भोगावं लागतं इथल्या शेतकऱ्यांना. आघाडी सरकारवर टीका तर होणारच आहे, मग ते फक्त सत्ताधारी करतीलच असं नाही, पण ते तज्ञ सुद्धा जे आहेत ते करतायत. आणि त्याच वेळेला तुमचे नेते जे आहेत ते मात्र म्हणतात की आत्ताचं सरकार हे मध्यस्थांचं सरकार आहे की काय असं वाटतंय. ही विसंगती जी आहे याबद्दल विरोधी पक्ष म्हणून नेमकी तुमची काय भूमिका, तुम्ही जनतेला काय सांगणार? यामध्ये सदाभाऊ खोतांचा आक्रमकपणा हा आमच्या काळामध्ये जोरात होता, पण त्यांच्या आसुडाची आता वादीच काढून घेतलेली आहे. आणि अशी परिस्थिती आहे की सदाभाऊंनी सांगितलेलं आहे, सदाभाऊ तुम्ही उगीच खोटं समर्थन करताय, तुमची इच्छा नाही पण मनापासून तुमची इच्छा नसताना तुम्हाला नाईलाजाने समर्थन करावं लागतंय. पवार साहेबांसारखा कृषी मंत्री झाला, तुम्ही तर शिव्या देणार आहात, तुम्ही आम्हाला नावं ठेवणार आहात, तुम्ही सरकारच्या बाबतीत बोलणार आहात, परंतु 70,000 कोटीचं कर्जमाफ या देशामध्ये पहिल्या प्रथम झालं. मागच्या वेळेला तुम्हीच उसाच्या हाती आंदोलन केलं, 2500चा भाव आपण दिला, दर जाऊ, साखर विको न विको, त्यावेळेला शेतकऱ्यांना आज विश्वास वाटत होता. आज तुम्ही काय म्हणताय याच्यापेक्षा सर्वसामान्य महाराष्ट्रातला देशातला शेतकरी काय म्हणतोय. पवार साहेब ज्यावेळेला एखाद्या जिल्ह्यामध्ये गेले तेव्हा शेतकरी म्हणतात आम्ही चुकलो, आम्ही मतदान करून, पण हे सत्य आहे, हे तुम्ही नाकारलं तरी सर्वसामान्य शेतकरी आता जाणून गेलेला आहे की जे केंद्रामध्ये एक कृषी खात्यामध्ये आपला माणूस होता तो शेतकऱ्यांचं दुःख जाणून दर देत होता. आज तुम्ही FRPचा दर मागताय, सरकार सांगतं की आम्ही कायदा करतोय, बँकांनी मदत करा म्हणून सांगतो, केंद्र सरकारने पैसे दिले म्हणून सांगताय, केंद्र सरकारने अटी एवढ्या टाकलेल्या आहेत. आज तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेला मी आज सांगतोय सदाभाऊ, पुढच्या वेळेला कदाचित दुर्दैवाने ऊसाचं उत्पादन असताना सुद्धा कारखाने चालू होणार नाही, ही सध्याची परिस्थिती आहे. हे सरकार कारखाने बंद करायला तुम्ही बँकांचा सांगताय, आज या सहकार मधल्या बँका सुद्धा मोडीत करण्याच्या बाबतीमधलं षडयंत्र या सरकारमधून चाललेलं आहे. भांडवलशाहीला प्रोत्साहन देणारं या ठिकाणी सरकार काम करताय. तुम्ही या ठिकाणी सबसिडीचा विषय मांडला, शेतकऱ्यांना त्यांचं नशीब चांगलं आहे की सरकार सत्तेवर बसलं, मोदी परदेश दौरा करतायत, परंतु इथं शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या हे सरकार बसल्यापासून झाल्या. पण त्या सरकारबद्दल 1 रुपया त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं धाडस परदेशातल्या देशांना केलं, राष्ट्रांना केलं, पण इथं करण्याचं धाडस झालं नाही. माझा प्रश्न आहे, सबसिडीचा विषय केला, मला तर अशी बातमी आहे की ही असलेली RCF सारखे कारखाने सुद्धा आता खासगीकरणाकडे न्यायच्या बाबतीमधला सरकार त्या सबसिडी उठवून डायरेक्ट शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी जेवढा होईल त्याप्रमाणे हे करण्याच्या बाबतीमधला विचार करतोय. आज आपण सांगता एक गोष्ट अशी सांगावी की गेल्या 8 महिन्यामध्ये अहो वचक लागतो,
मुख्यमंत्री असो किंवा सरकारचं धाक किंवा वचक असावं लागतं. बरोबर आहे. मंत्र्यांचा शशिकांत शिंदे वचक राखावं नाही, लागतं. आज दुर्दैवाने अधिकाऱ्यावर नाही, कोणावर धाक कोणावर नाहीये. वचक नाही. तुम्ही आज आता म्हणालात की सामना गेल्या काही महिन्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांनी केलेल्या त्यांनी सांगाव्यात. नाना पटोले जे खासदार आहेत भाजपचे आपल्या सोबत अजूनही फोन लाईनवर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आपण म्हणजे त्यांना लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करतोय आपण, पण ते फोन लाईनवरून लाईव्ह आहेत आपल्या सोबत. नाना पटोले आता जो आव्हान तुम्हाला दिलंय शशिकांत शिंदे यांनी, काय नेमकं या राज्य सरकारने चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत शेतीच्या बाबतीतल्या? आमच्या कानावर तर असं आहे की नागपूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची जी बैठक होते मान्सून पूर्व परिस्थितीचा आढावा घेण्याची, ती सुद्धा यावर्षी झालेली नाही. एक बघा, मी तुम्हाला सांगतो, शशिकांत म्हणजे आमचं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं शशिकांत पासून शिकण्यासारखं आहे. 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं असं हे सांगतात. मी तुम्हाला सांगतो की एजीचा ऑडिटर आलेला आहे आणि याने पश्चिम महाराष्ट्रात काय केलं त्याचा चमत्कार पूर्ण देश बघतोय. खऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही आणि कोणाचं केलं ते त्यांना शशिकांतला जास्त माहिती आहे. नाना पटोले, आपण आत्ताच्या सरकारबद्दल बोलूया. मला एक बघा ना, ते शरद पवार साहेबाबद्दल सांगतात म्हणून त्यांच्याबद्दल थोडी माहिती त्यांना देतो ना. शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते, ते जाणता राजा आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग काय देश आपल्या महाराष्ट्रात एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्यात? म्हणजे आता आपल्याला एकही गोष्ट, मला आज अशी परिस्थिती आहे की गेल्या वर्षापासून जे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही स्थिती आजपर्यंत या देशात कधी निर्माण झाली नाही. या वर्षाला पण पावसाचा परिणाम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या चर्चेच्या माध्यमातून सरकारला योग्य ध्येय धोरणं काय केली पाहिजेत. जावंगिया साहेब आहेत, ते याच्यातले तज्ञ आहेत, त्यांनी त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांनी विधानसभेत मांडलं पाहिजे, आम्ही लोकसभेत मांडून सरकारकडून त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबल्या पाहिजेत याच्यावरची चर्चा. आता ते म्हणजे शरद पवार भगवानच आहे. नाना पटोले, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की आतापर्यंतच्या काळामध्ये या सरकारने कुठल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या तुम्ही सांगा. पण आता तुम्ही म्हणताय की ध्येय धोरण आपण ठरवूया, जावंदिया आहेत, इतर तज्ञ आहेत त्यांच्याबरोबर. ठीक आहे, विजय जावंदिया आहेतच, बाकी पण अनेक तज्ञ आपल्या राज्यात आहेत, देशभरात आहेत. पण आता ही परिस्थिती खरंच आहे का की आता आपल्याला बसायचं आणि ध्येय धोरणं ठरवायची का या आधीच ती व्हायला पाहिजे होती? आपण जावंदिया सरांनाच त्याबद्दल विचारूया. पण पुन्हा एक ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पहा फक्त IPN लोक. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सध्या झालेल्या दुरवस्थेबद्दल आपण चर्चा करतोय आजच्या बेधडकमध्ये. उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलेले आहेत. अगदी साधा विषय घ्यायचा, कडब्याचा सुद्धा, चाऱ्याचा प्रश्न असेल, हा सुद्धा आता गंभीर बनत चाललेला आहे. आत्ताच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यासारख्या ठिकाणी 5 ते 6 रुपयाला मिळणारी पेंडी आता 15 ते 16 रुपयांना मिळते आणि ती तेवढे पैसे भरून सुद्धा ही पेंडी मिळेलच याची शाश्वती नाहीये. म्हणजे प्रश्न आणखी बिकट बनत जाणार आहे की काय, ही आत्ता भीती शेतकऱ्यांच्याही मनात आहे आणि हळूहळू त्याचा सगळा जो फटका आहे तो सामान्य ग्राहकांना आणि राज्याला सुद्धा बसू शकतोय. आशिष जयस्वाल, एक महत्त्वाचा मुद्दा यामधला आहे की शिवसेना सुद्धा सत्तेमध्ये आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जर तूतूमेमे सुरू असेल तर त्याचा फटका कामावर बसतो अशी चर्चा आहे. या बाबतीत सुद्धा असंच म्हणायचं का की शेतीबद्दलची धोरणं ठरवत असताना हे दोन पक्ष जे आहेत त्यांची एकमेकांकडे पाठ दिसते म्हणून हे सगळं घडतंय का? नाही बघा, एकदा सरकारमधला जरी हा विषय असला परंतु शिवसेना ही नेहमी शेतकऱ्यांच्याच बाजूने राहिलेली आहे. भंडारा आणि गोंदियाच्या निकालाच्या संदर्भात जी बाब आपण याच्या चर्चेमध्ये उपस्थित केली, त्या चर्चेमध्ये जर आपण बघितलं तर तिथे जे लॉस झालेलं आहे ते भारतीय जनता पक्षाला लॉस झालेला आहे. त्याचंही कारण असं आहे की लोकांच्या अपेक्षा खूप होत्या. कारण की लाटेमध्ये जे आमदार आणि खासदार निवडून आले त्या लाटेनंतर लोकांच्या, जेव्हा लोक भरभरून मतं देतात तेव्हा लोकांच्या अपेक्षा देखील भरभरून असतात. आम्ही लाटेवर नाही आहोत हे आम्ही पूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामुळे आमची मताधिक्यामध्ये त्या भंडारा गोंदियामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि ज्या निकालातून ज्या अनेक जागा ज्या भाजपच्या निवडून आल्या तिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून उभे नव्हते. पण सरकारमधली तुमची जबाबदारी तर संपत नाही ना. हाच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे जनतेच्या. आम्ही निश्चितच पुढे देखील शेतकऱ्यांच्या, विदर्भाच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परत लढा देऊ, शेतकऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू आणि सरकारमध्ये हा दबाव निर्माण करू की त्यांनी विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. आम्ही जनआंदोलन उभं करू आणि गरज पडली तर योग्य ते उपाययोजना आम्ही सरकारला
या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी करू, बरं, हे निश्चितपणे मी ठीक आहे. सांगू म्हणजे इच्छितो. शेतकरी संघटना झाली, शिवसेना, हे सगळेजण सरकारच्या विरोधामध्ये किंवा सरकारने जर नीट धोरणं आखली नाहीत तर त्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी करतायत. विजय जावंदे, ह्या सगळ्यांचं लक्ष आता तुमच्याकडे आहे, कारण नाना पटोले सुद्धा असं म्हणाले की तुमच्यासारखे तज्ज्ञ जे आहेत त्यांनी सरकारला मार्गदर्शन करावं ध्येय धोरणं ठरवण्यामध्ये. आत्ता मार्गदर्शन घेण्याची वेळ आहे का, की ते याआधीच ते घ्यायला हवं होतं आणि धोरणं ठरवायला हवी होती? कारण आता अगदीच जी वेळ आहे ती, एकीकडे पाऊस पडत नाहीये, शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चाललेले आहेत. अगदी पश्चिम महाराष्ट्र असेल ते अगदी विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्रातला दुधाचा प्रश्न सुद्धा बिकट होतोय. यावर नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? खरंच तुम्हाला आता असं वाटतंय का की ठीक आहे, वेळ अजूनही गेलेली नाहीये? नाही, नाना पटोलेंचं मी खरंच आभार मानतो की त्यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवला. पण त्यांच्या दिल्लीतल्या मंत्र्यांची इच्छा आहे का ही? हा, आज जागतिक बाजारात मंदी आलेली आहे हे सत्य आहे, आणि त्या मंदीचा परिणाम भारताच्या शेतीमालाच्या भावावर सुद्धा होतो हे सत्य नाकारता येणार नाही. बरोबर. पण जेव्हा हा परिणाम होतोय तेव्हा इथल्या शेतकऱ्यांना त्यांचं इन्कम, त्यांचं उत्पन्न टिकून ठेवण्याकरता जी पावलं उचलायला पाहिजे होती ती का उचलत नाही? बरोबर. मला साखर आणि याच्यात वाद नाही लावायचा, पण शरद पवारांना खरंच आपण सॅल्यूट केला पाहिजे की शरद पवार या देशातले संरक्षण मंत्री असले तरी त्यांनी ऊसाचं अर्थशास्त्र कधीही जमिनीवर पडू दिलं नाही, त्याला प्रत्येक वेळा दिलंय. आज तुम्ही पहा, आज ऊसाच्या शेतकऱ्यांना वाचवण्याकरता साखरेवर आयात कर आहे, साखर निर्यातीला सबसिडी आहे, 6,000 कोटी रुपयाच्या भांडवलाची मदत आहे. हे न्याय बाकीच्या शेतकऱ्यांना का नाही? आज डाळींकरता पटोले साहेबांचं सरकार म्हणतंय की आम्ही 200 रुपये बोनस देणार. अरे पण मनमोहन सिंग सरकारने 500 रुपये दिलं होतं. मोदी सरकार जाहीर का करत नाही की आज जर 7,000 रुपये तुरीचा भाव आहे तर 6,000 रुपयापेक्षा तुरीचा भाव कमी होणार नाही? आज हरभऱ्याचा भाव जर 4200 रुपये आहे तर 4200 रुपये हरभऱ्याचा भाव कमी होणार नाही. आज मुगाचा भाव जर 6,000 रुपये आहे तर त्याच्यापेक्षा भाव कमी होणार नाही. शेतकऱ्यांना पिकवा, तुम्हाला किती पिकवायचं आहे, हे असं आश्वासन का देत नाही? मला काय वाटतंय की मुळात आता मोदी सरकारची कोंडी झालेली आहे. मोदी सरकार WTO मध्ये भांडण्याचं नाटक करत आहे, पण WTOनी म्हटलंय की तुम्ही आज जे धानाला भाव देतात, पटोले साहेबांनी मला दुरुस्त करावं, ते धानाचे हमी भावच जास्त आहेत, तुम्ही सबसिडीची मर्यादा ओलांडतात. मग जर असं असेल तर मग आता शेतकऱ्यांना सबसिडी देण्याशिवाय पर्याय नाही आहे. WTO मध्ये जी हिरवी पेटी आहे, जी निळी पेटी आहे, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे. आणि शरद जोशी आणि या सगळ्या संघटनांच्या माझ्या सहकाऱ्यांनी जो शेतकऱ्यांचा घात केला WTOला पाठिंबा देऊन, त्यांनी जगाची माफी आणि देशाची माफी मागितली पाहिजे. मला काय वाटतंय, आसमानी संकट आहे हो, हे कोणाच्या हातात नाहीये. बरोबर. पण सुलतानी संकट आम्ही दुरुस्त करू शकतो. बरोबर आहे, बरोबर. तुम्ही 5वं वेतन आयोग, 6वं वेतन आयोग देता, तुम्ही खासदारांचे वेतन वाढवण्याची गोष्ट करता, मग शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याकरता शेतमजुरांना 6व्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन मिळेल ही गॅरंटी देण्याकरता तुम्ही सरकारची तिजोरी का उघडत नाही? हा खरा प्रश्न आहे. बरोबर आहे. हाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात सुद्धा आहे. आज वेळेच्या अभावामुळे आपण ह्या सगळ्या मुद्द्यावर आणखीन सखोल चर्चा करू शकत नाही आहोत, पण तरी सुद्धा सुरुवात तर झाली आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आता तरी सरकारने गंभीर व्हावं. अजूनही काही प्रश्न तुम्हाला समजले नसतील, जे आरोप विरोधक करतात तुमच्यावरती, तर ते त्यांची नीट जाण करून ते समजून घ्यायला हवेत. आत्ताच आपण कृत्रिम पावसाच्या घोषणा करू नयेत, ही सर्वसामान्य जनतेची सुद्धा अपेक्षा आहे. कारण जे प्रॅक्टिकल आहे त्या गोष्टी सरकारनं करून दाखवाव्यात, त्या सरकार करून दाखवू शकतं. हा विश्वास जर जनतेच्या मनात तुम्ही निवडणुकांच्या वेळा दाखवला होता, तर आता हा विश्वास सार्थ करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर शेतकऱ्यांबरोबरच इतर सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती खूप बिकट बनणार आहे. निसर्गावर आपण अवलंबून राहून हे सगळं अर्थकारण आहे ते करतोय, त्यामुळे त्याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. यापुढे सुद्धा याच विषयावर अशीच सखोल चर्चा आपण करत राहणार आहोत. सरकारच्या या सगळ्या कामगिरीबद्दलची सगळ्या मान्यवरांचे आभार. सध्या बेधडकमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोक.